पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, मी अनुभवलेले एक सत्य असे आहे, विश्वासाने आयुष्य सिरियसली घेऊन पुढे जगणारे जे लोक आहेत त्या सर्वांना देव परमेश्वर आशीर्वाद देतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पितृपणामध्ये घाबरून कसे तरी बसलेले जे लोक आहेत, देव त्यांना एवढं किंमत देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण आता बुक ऑफ नंबर्स घेऊया. गणना पुस्तक 9वा अध्याय 15व्या वचनापासूनचे वचन आता ऐकूया. ज्या दिवशी निवास मंडप म्हणजे साक्षीपटाचा तंबू उभा करण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याच्यावर छाया केली. संध्याकाळी तो निवास मंडपावर अग्नीसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला. असे नित्य होत असे. दिवसा मेघ त्यावर छाया करी व रात्री तो अग्नीसारखा दिसे. जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाईल तेव्हा तेव्हा इस्रायल लोक कूच करीत आणि तो मेघ जिथे थांबेल तेथे तळ देईल. हालेलुया. परत आता 22 वचन परत एकदा आपण ऐकूया. मेघ निवास मंडपावर छाया करून 2 दिवस 1 महिना किंवा त्याहून अधिक काळ जरी राहिला तरी ते तळ देऊन राहत आणि कूच करीत नसत. तो वर गेला म्हणजे ते कूच करीत. हालेलुया. इस्रायल लोकांच्या जीवनाचा प्रवास कसा होता? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कसला कारणी? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देव सोबत आहे, ते आहे त्यांच्या कारणी. मी कुठेही असो, मी कुठेही जात असो, माझा सोबत माझा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी एकच ठिकाणी इस्रायल लोक 2 दिवस राहायचे, कधी कधी 2 महिने राहायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा गरज नाही. कारण काय आहे? हालेलुया. देवाने त्यांना शिकवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. घाई गडबड करून होते. देवाचे एक स्पीड आहे. देवाच्या स्पीड मध्ये जे कोणी चालायच्या तयारीमध्ये आहे ते लोक देवाच्या संरक्षणामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवाच्या संरक्षणाचा बाहेर जर कोणतरी पडून गेले त्यांना त्रासातून जायला लागले. हालेलुया. अनेक अनुभवातून देवाच्या लेकरांना देवाने शिकवलेले सत्य असे आहे. हालेलुया. देवाने लोकांना शिकवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इंग्लिश मध्ये प्रार्थना करणारे मुलं एक ऍक्शन सॉन्ग करतात. हालेलुया. God is my strength. हालेलुया. God is my strength. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्रभूच माझा सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रभूच्या बाहेर असलेले सामर्थ्य नाही, प्रभू माझा सामर्थ्य आहे. हालेलुया. गणना पुस्तकानंतर पुढे आपण पाहणारे पुस्तक आहे अनुवाद ग्रंथ. हालेलुया. अनुवाद ग्रंथ आता आपण बोलूया. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. इस्रायल लोकांच्या कानान देशामध्ये जायचं आहे. हालेलुया. पहिल्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे त्या सर्व गोष्टींविषयी. हालेलुया. धन्यवाद येशू. तिथे कानान येथील लोकांचा आणि त्या भागातील वगैरे एक स्टडी करण्यासाठी जासूसीच्या लोकांना पाठवून देण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. ज्यांना पाठवलेलं आहे ते लोक जाऊन परत येऊन रिपोर्ट द्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता इथे युद्धाचं वातावरण आहे म्हणून समजा. हालेलुया. जासूसी करायला त्या काळामध्ये कम्प्युटर वगैरे नव्हता. हालेलुया. त्याचा वेगळा मार्ग आहे. त्या मार्गाने त्याने जाऊन स्टडी करून आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी दिलेले रिपोर्ट काय काय आहे ते सर्व आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 23 पासूनचे वचन सिस्टर वाचना लागणार. ही गोष्ट मला पसंत पडली म्हणून प्रत्येक वंशामागे एक अशी तुमच्यातली 12 माणसे मी निवडून काढली. ती निघाली व पहाडी देशात गेली आणि अश्कोल नाट्यापर्यंत जाऊन त्यांनी देश मिळवला. त्यांनी त्या देशाची काही फळे बरोबर घेतली आणि खाली आमच्याकडे आणली. आणि त्यांनी अशी खबर आणली की आपला देव परमेश्वर जो देश आपल्याला देणार आहे तो उत्तम आहे. तथापि तुम्ही तिथे जाईनात. उलट तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. तुम्ही आपल्या डेऱ्यात कुडकुड करीत म्हणाला की परमेश्वर आमचा द्वेष करीत आहे आणि म्हणूनच आम्हाला अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा सत्यानाश करावा या हेतूने त्यांनी आम्हाला मिस्र देशातून काढून आणले आहे. आम्ही कोठे निघालो तेथील लोक आमच्यापेक्षा धिप्पाड व उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांचे तट गगनापर्यंत पोहोचले आहेत आणि तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले असे आमच्या भाऊबंधांनी आम्हाला सांगितले. तेव्हा आमच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. तेव्हा मी तुम्हाला म्हणालो, घाबरू नका, त्यांना भिवू नका. तुमचा देव परमेश्वर तुमच्या अग्रगामी आहे. त्याने मिस्र देशात तुमच्या देखत जे जे केले ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडे लोक गेले. माणसाच्या उंची किती आहे, ताकद केवढी आहे ते जर बघितलं घाबरून पडतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तिथे देवाचा अनुभव घेतलेल्या देवाच्या दासाने त्यांना सांगितलं घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मिस्र देशातून ज्याने तुम्हाला बाहेर काढले तो तुमच्या अग्रगणी आहे. ते तुमच्या पुढे पुढे जात आहे. तुम्ही त्यांच्या मागे आहे. हालेलुया. हे 31 वचन ज्या लोकांना भित्रीपणा जास्त आहे त्यांना हे 31 वचन पाठ करण्यासारखं आहे. दोन्ही हात वर करत सुस्त्रांच्या मागे आपण या 31 वचन बोलूया. तुम्ही रानातही पाहिले की एथवर येऊन पोहोचेपर्यंत जो सारा मार्ग तुम्ही आक्रमिला त्यात तुमचा देव परमेश्वर
मनुष्य जसा आपल्या मुलाला वाहून नेतो तसे तुम्हाला नेले. हात खाली करा. हालेलुया. ध्यानात आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण थोडा कुठेतरी चालत जातो तेव्हा चालायला चालू करताना लहान पोराचा हात पकडता घेऊन जातो. हालेलुया. थोडा पुढे जाताना पप्पाला कळते आता पुढे चालायला याचा अंगामध्ये ताकद येईल. हालेलुया. तेव्हा पप्पा त्याला उचलून आपल्या कांद्यावर घेत आहे आणि तो पप्पाच्या केसवर मगच बसलेला आहे आणि पप्पा त्याला घेऊन पुढे जात आहे. हालेलुया. इस्रायलच्या परमेश्वराने इस्रायल लोकांना बोललेले हे वाक्य आहे. तुला थकवा येत आहे तोपर्यंत तू चालत राह. हालेलुया. मला कळते तुझा ताकद कुठे कमी पडत आहे. हालेलुया. तेव्हापासून तू चिंता करू मी तुला माझ्या खांद्यावर गेला. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. मी माझी साक्ष देत आहे. माझे नाव सिबल स्वप्ने टेलेकर आहे. मी उत्तरवरून आहे. माझं लग्न झालं. एक वर्षाचा कालावधी झाला आणि मला बाळाची देणगी भेटली नव्हती. मी डॉक्टरांचं औषध चालू केलं आणि त्या टायमाला थोडीशी कोविडची पण परिस्थिती होती आणि मी प्रभू परमेश्वराकडे बाळाच्या देणगीसाठी प्रार्थना करायची. मी खूप प्रयत्न केला की मी रिट्रीटसाठी अमलाश्रममध्ये येणार, पण गेल्या 5 वर्षामध्ये मी रिट्रीटसाठी पोहोचलो नाही. काही बंधनं जेव्हा आम्ही ठरवत होतो रिट्रीटसाठी येणार आम्ही पोहोचतच नव्हतो. आणि जर बेसून मला सांगितलं घरी की हा आम्ही रिट्रीटसाठी जाणार आहे त्याच वेळेला काहीतरी बंधन यायचं. म्हणून या टायमाला मी जेव्हा रिट्रीटमध्ये आली मी कुणाला सांगितलं नाही. मी फक्त माझ्या सासूला सांगितलं की आपल्याला रिट्रीटला जायचं आहे आणि मी फोन बंद ठेवलं आणि मी आज रिट्रीटसाठी पोहोचली. मी माझ्या मुलीची सासू देत आहे. मी बाळासाठी प्रार्थना करत होती. मला बाळ होत नव्हतं. मी अमराश्रममध्ये रिट्रीट एकही नाही केली. लग्नानंतर ही माझी पहिली रिट्रीट आहे. पण जेव्हा फादर बेनीचे मी व्हिडिओ बघत होती, कधी बघत होती, रोज पण बघत नव्हती आणि प्रार्थना करत होती. आणि त्यामुळे मला 3 वर्षानंतर एक चांगल्या बाळाची देणगी माता मल्लीने दिली. म्हणून प्रभू परमेश्वराचे आणि माता मल्लीचे मी आभार मानते. त्याची स्तुती करते. प्रभू तुम्हा बरोबर असो. कोणाला तरी पोटामध्ये गॅस पकडणे आणि पोटामध्ये निरनिराळ्या प्रकारचा त्रास होत आहे त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. घशाच्या भागामध्ये खूप डिस्टर्बन्सेस होत आहे अशा कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. बायबल वाचन करायला खूप इच्छा आहे तरी बायबल वाचन करायला जमत नाही. बायबल आणून ठेवलेला आहे, विकत घेतलेला आहे, वाचण्यासाठी ठेवलेला आहे, तरी त्या व्यक्तीला बायबल उघडून वाचायला भेटत नाही. हे एक बंधन आहे. आजच्या आशीर्वादामध्ये फादर जसे क्रूसाच्या चिन्हाने आशीर्वाद देत आहे तेव्हा या आशीर्वादामध्ये ते बंधन तुटून जाणार आहे. रक्त गट्ट होत आहे अशा त्रास असलेल्या काही लोक त्याच्या अनुषंगाने त्याचा परिणाम म्हणून जे काही आजार आहे त्यातून प्रभू संरक्षण देत आहे. काही लोकांच्या शरीरामध्ये जे ज्या जंतूमुळे आजारपणा पसरत आहे, त्रास होत आहे, ते अजून डिटेक्ट झालेले नाही अशा काही लोकांना परमेश्वराचा एक विशेष कृपा भेटत आहे.
त्या आजारपणापासून त्यांना मुक्त करण्याचा वातावरण कृपा परमेश्वर आता पुरवत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.